तर ओके, तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा लाडका ऋषी एडिट. तर भाऊंनो, तुम्ही व्हिडिओचा डेमो बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे. असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे की आपला लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल. आणि नवे आले असतात तर तुमच्या भावाच्या चॅनलवरती सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून टाकायचं आहे. चला, न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया. दोन्ही पण आपलं मटेरियल अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचं. वरती बघू शकतो बीट मार्क आहे, त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो, तुमच्या भाऊंनो सर्व मटेरियल लावून दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त फोटो बदलायचे. तर फोटो कसे बदलायचे, सिंपल ग्रुप 1च्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं. वरती डबल ग्रुप 1 ग्रुप दिसतो आपल्याला, त्याच्यावरती क्लिक करायचं. अजून एडिट ग्रुपवरती क्लिक करायची. इथं खालती इमेज दिसते सिंपल, त्याच्यावरती क्लिक करायचं. कलर साईज फील्डमध्ये जायचं. इथून अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करून इथून अशा प्रकारे आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. इमेज कोणचा पण तुम्ही फोटो लावू शकता, तुमच्या मॉडेलचा किंवा कोणचा पण फोटो तुम्ही लावून शकता. सध्याचा फोटो मी हा लावून घेतो. अशा प्रकारे बघू शकता की जो का आपला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून देईल. डेमोसाठी मी तुम्हाला भाऊंना हा फोटो लावून दिला, तुम्ही तुमचा फोटो लावून घ्यायचा. तिन्ही पण याला अशाच प्रकारे फोटो लावून घ्यायचा आहे. आणि भाऊंनो बघू शकता की इकडे पण आपल्याला जेवढे पण हे 3 आपले दिलेले आहेत, इकडे पण आपल्याला आपल्या फोटोला बदलून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. सेक इफेक्ट ओपन केल्यानंतर भाऊंनो इकडे आपण सर्व मटेरियल दिलेलं आहे. सिंपली काय करायचं माहिती आहे का, याला फक्त कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं. कॉपी कसं करायचं, सिंपली प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं. सिलेक्ट ऑल लेअर त्याच्यावरती क्लिक करायचं. परत प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 10 लेअर अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊंनो जे काय आता आपण कॉपी केलं ते पेस्ट करायचं. पेस्ट कसं करायचं, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 10 लेअर अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं. तर भाऊंनो बघू शकते की जे काय आपलं मटेरियल आहे ते अशा प्रकारे लागून जाईल. तर भाऊंनो आपल्याला काय करायचं, तुम्हाला माहिती आहे फोटो बदलून घ्यायचे. तर फोटो कसे बदलायचे आहेत, जेवढे पण आपण फोटो लावून घेतले ते तुमचे फोटो लावून घ्यायचे. तर बदलायचे कसे, सिंपल फोटोवरती क्लिक करायचं. कलर स्पीडच्या ऑप्शनवरती जायचं. इथून अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि इथं प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. तर बघू शकते की भाऊंनो जे काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल. आणि इथं ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं. अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं. अशाच प्रकारे आपले जेवढे पण इकडे फोटो लावून दिलेले तेवढे लावून घ्यायचे. एवढं झाल्यानंतर समोर यायचं. समोर आल्यानंतर जे काय आपलं बॉर्डर वगैरे आहे ते लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भाऊंनो बॉर्डर लावून घ्यायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं. एवढं झाल्यानंतर समोर यायचं. एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भाऊंनो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.